कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विनय, ऐक की, जरा बोलायचं होतं तुझ्याशी। हाय दादा। विनय, मला वाटतंय की आता सगळा कारभार आपण पोरांच्या हातात दिला पाहिजेत। दादा म्हणजे वाटण्या करायचं म्हणतो का तू? हो विनय। अरे दादा, पण तू आहेस की, तुला कोण काय बोललं का? आणि हे बघ दादा, एकदा का वाटण्या झाल्या ना की घर तुटायला येळ लागत नाही। आता आपलं घर एकत्र आहे दादा, हा म्हणजे घरात वाद चालू आहेत, कधी नाही एवढे चालू आहेत, मान्य आहे रे मला की घर वेगळं झालं तर आबांना नाहीला काय वाटेल ह्याचा विचार केलायस का तू? आणि दादा ह्यो त्याच्यावर पर्याय नाही। ह्योच पर्याय आहे विनय। दादा एकदा नीट विचार कर बर का। अरे विचार करूनच बोलतोय विनय। ती बाई, ती मनी डोक्यावर बसली माझ्या। तुला तर माहिती ती काही शहाणी नाही। तिला आपलं घर, जमीन, प्रॉपर्टी सगळं पाहिजेत। अरे उद्या माझ्याकडून तिनं वरबडून घेण्याच्या आधी मला ती पोरांच्या नावावर केलेली बरी। तुझ्या नावावर आहे म्हणून धोका आहे असं म्हणतोयस का तू? हो विनय, अरे सारखं धमकवत असते मला ती। उद्या जर म्हटली की करा नावावर तर काय करू मी? त्यापेक्षा पोरांच्या नावावर केलं ना तर असं काही होणारच नाही। दादा अरे असं काय आहे तिच्याकडं? हे बघिन्या, ते मी काही सांगू शकत नाही, पण वाटण्या करायच्या झाल्या तर कशा करायच्या हे सांग। मला काय विचारतोयस दादा? तुला काय पाहिजे ते कर। म्हणजे मनीच्या घशात जाऊ नये म्हणून करायचंच असेल तर कर, पण तुला काय पाहिजे ते कर, मला काय विचारू नको बघ यातलं। अरे हीच चूक आजवर करत आलोय मी विनया, पण आता नाही। आपल्या सगळ्या प्रॉपर्टीवर तुझाही हक्क आहे। सांग काय देऊ तुला? जे पाहिजे ते देतो तुला आणि अर्जुनला। दादा आपण सगळी एकत्र हसत खेळत राहायला पाहिजे, हेच पाहिजे बघ मला आणि अर्जाला पण। आपण लई भोगले बघ। अरे जेव्हा काय नव्हतं तेव्हा बी एकत्र होतो, आणि सगळं झालं ना तरी बी आपण एकत्र आहे। यापेक्षा मला दुसरं काय नको। शेतीचा तुकडा आहे, झोपायला छत आहे, एवढं बास आहे मला। आणि हे बघ तुला पाहिजे तसं कर, मी ना अर्जात तुला एका शब्दाने विचारणार नाही बघ कधी। मला असं वाटतं उगाच आलो आपण इथं। अगं असं काय बोलतेस रुपाली? जाऊयात की घरी। ताई, आपल्याला घरी जायचंय, फक्त 10 मिनिटं थांबा। हा वहिनी, अहो तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही कधी आत गेला आणि कधी बाहेर आला, लगेच होतं ते। मग काय तर। रुपाली कदम हा आमच्या सोबत आहेत। पेशंट सोबत कोणतरी आतमध्ये या। सर तुम्ही जा। नाही नको, अपर्णा तू चल ना माझ्या बरोबर। अगं मला भीती वाटते, तुला माहिती आहे ना। मी येते सोबत, चला आले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शांत, मला भीती वाटते। काही होणार नाही ताई, मोठा श्वास घ्या एकदा। हा, शांत व्हा एकदम। आणि इकडे बघा, ते बघा ती स्क्रीन आहे ना, आता त्या स्क्रीनवर एक सुंदर चित्र दिसणार आहे, आणि ते चित्र तुमच्या आयुष्यातलं तुम्ही बघितलेलं सगळ्यात सुंदर चित्र असणार आहे। डॉक्टर, ते शपथ ताई, तिकडे बघा, ते बघा, ते बघा, ते बघा, ते छोटं चित्र दिसतंय का? अहो ते आपलं बाळ इटुकलं कसलं भारी। अपर्णा, तू म्हणली ती अगदी बरोबर आहे बघ। ह्या गोष्टीने माझं आयुष्यच बदलून गेलं। हो ना? जगातली सगळ्यात जास्त आनंद देणारी गोष्ट ही माझ्यासाठी। सर, मॅडम ते सर म्हणजे रुपाली ताईंचे मिस्टर आहेत ना, ते बाहेर आहेत। मी त्यांना आत पाठवू का? मी थांबते बाहेर। पाठ मी पाठवते, आले।
अहो आपलं बाळ डॉक्टर कसं आहे बाळ? बाळ एकदम व्यवस्थित आहे, काळजीचं काहीच कारण नाहीये. अशीच काळजी घ्या, बाळ एकदम सुदृढ आहे बरं का तुमचं. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर अजून थोडा वेळ बघू द्या, थोडाच वेळ. प्लीज डॉक्टर. बर ठीक आहे. काय काय झालं? कुठे हरवलंयस तू? काय नाही ग, आपल्या वेळेचे दिवस आठवत होतो. तुझ्या बरोबर नव्हतो ना मी. अर्जुन, मला दादीचं काही आठवतही नाही आता. असं नाही पे, दादा बघ की वहिनींबरोबर पहिल्या दिवसापासून आहे. मला नाही जमलं ते. अर्जुन, तू काहीतरीच काय बोलतोयस. त्यानंतर तू जे काही केलंयस ना, त्यामुळे मला खरंच पहिलं काही आठवत नाही. तुझा मोठेपणा झाला ग. गप्प बस रे. हे बघा, अरे काय मग कसं वाटलं बाळाचा फोटो बघून? आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता हा. आणि अर्जुन, 15 वर्ष बाळाची वाट बघितली मी. पण आज बाळाला बघितलं ना, असं वाटलं 150 वर्ष वाट बघितली असती. अरे वा. बघू 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 बघू. शपथ, हे बघा, हे बघ. दादा, अरे हातात खडू आणि डस्टर आहे. अपर्णा, तू जर आज मला इकडे घेऊन आली नसती ना, तर जगातल्या सगळ्यात जास्त आनंद देणाऱ्या गोष्टीला मुकली असते बघ मी. ताई, अहो असं काही नाहीये. अर्जुन, मला तर आज कॉलेजला जाऊच वाटत नाही. नाही पण असं नको करायला, जायला पाहिजे. तुम्ही रुपालीला सोडा, मी निघतो. हो सोडतो आम्ही वहिनी. चला निघूया. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय गो निशी? अगो नाही म्हणजे आवरला काय तुझा? हे काय झालं आत्ताच आवरून. आज कॉलेजला सुट्टी आहे ना? हो. हा नाही म्हणजे विचारलंय गो. नाही तुझे ते काय ते जास्तीचे तास असतात ना म्हणा. नाही पण आज नाही आहेत. हा मग कसा हा आता वेळ हा ना, तर घरातल्या कामात लक्ष देऊ वया. अगो काय असा बाईची जात हा ना, असं बसून चालता काय? काम करूक वयत. हा म्हणजे तुका कोणी नावा नाही ठेवणार. हा नाही म्हणजे तसा तुझा सगळा जमता. हा? पण कामाचा सराव वयो ना. हा तू चल माझ्या बरोबर, चल. कुठे पण? अगो चल का तू. आत्या तू सांगशील का नाही कुठे? आत्या कुठे घेऊन जातेस तू? आत्या अगो चल चल गो, मी सांगताय तू का, तू आधी चल. हा उमा हे घे निशिली. आता काय ते काम सांगा. कोणी येणार आहे का? आई, आणि मला सांग, मी कधी कामं करत नाही का? अगं तसं नाही, आतापर्यंत घरातली कामं केलीस ती हौस म्हणून. पण घरातली सगळी कामं योग होईत ना. घर सांभाळायची जबाबदारी इली तर. म्हणजे अगो म्हणजे काय, आता घोडा मैदान काय लांब नाही. थोड्या दिवसात तुझं लग्न झाला की मग काय करणार? आत्या, आई, काय बोलताय तुम्ही? आणि त्या गोष्टीला अजून खूप वेळ आहे. बरं, लग्न झाल्यानंतर मी कोणत्या घरात जाईन, तिकडच्या आवडीनिवडी कशा असतील, पद्धती कशा असतील, हे पण माहित नाहीये. मग अगो म्हणून काय झाला, जबाबदारी तर घेऊक होई ना, आणि त्याची सवय आतापासूनच लागूक होई. हा काय गो उमा? होय तर. चल तू नारळ खाऊ. घे 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 गो, बस बस. मी बघतोय कशी खावताय ते. येताय येताय. गोमा बघ कसा बारीक होता. छान छान.
छान झालाय मस्त केलाय चहा हा. दादा नको ना. रॅकेट दे. दादा नको ना. रॅकेट दे. दादा माझा धीर सुटूच्या आत हे रॅकेट घे. निशी घे. तू खेळ निशी, मी असे तुझ्यासोबत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उभी ऐक ना, हे बघ तुझा स्पीकर माझ्यामुळे खराब झाला आणि तो तुला तुझ्या आईने दिला होता अगं. ऑफकोर्स मी त्याची बरोबरी या इयरपॉड्सची नाही करू शकत, मला माहिती आहे ते, पण याच्यामुळे ना तू कुठेही कधी गाणी ऐकू शकतेस आणि कोणाला त्याचा त्रास पण होणार नाही है ना. उभी, तुझ्या आईची आठवण मी परत आणून नाही देऊ शकत, पण तू तुझ्या आईसोबत जी काही स्वप्न बघितलीस ती या इयरपोर्ट्समुळे जिवंत ठेवू शकतेस. तुला वाटत असेल की इथे तुझ्यासाठी कोणी नाहीये, पण प्लीज असं नको समजूस. मी कायम असेन तुझ्यासोबत, एक मित्र म्हणून. मी कायम तुझ्या सोबत आहे, मित्र म्हणून. हो जाऊ खाली लागेल ना. हा हा झाला ना. बघू बघू. अगदी चेहरो दिसता हा भांड्यात. कुणाचा गो बाय माझा. दमला नाही ना. छे काहीतरीच काय. माका ना तुझं लय कौतुक वाटता. अभ्यासात हुशारा, घरच्या कामात हुशारा. हा पण तुझ्या त्या मावस बहिणीसारखी नाही. हा आत्या हा हा माका माहित हा. त्याचं लय पुळको हा तुका. हा आपण त्याच्यापासून तू जरा लांबच राह. हा त्याची हवा लागून नको देऊ तुका. नाही कसा हा त्याचा परदेशात राहणं वेगळा आणि आपल्या घरात आपण राहतो ना हा वेगळा. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
गुड मॉर्निंग ओवी. गुड मॉर्निंग काका. काय करताय काका? कोडं सोडवतोय का? आयुष्याचं कोडं सुटत नाही ना, म्हणून पेपर मधली कोडी सोडवतोय. आडवी तिडवी कशी सुटतात का बघूया. नाही पण काय 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 विचारायचं होतं का तुला? तुम्हाला कसं कळलं? मला मला सगळं बरोबर कळतं. मला पण कोणाला काही विचारायचं असेल ना तर मी पण त्यांच्यासमोर असाच घुटमळत असतो. कोणी लक्ष दिलं तर ठीक, नाही तर आहे आपलं असंच. तू काय काळजी करू नकोस, तू बिंदास विचार. अगं मी सुद्धा या घरात पावडाच आहे ना, त्याच्यामुळे कोणाशी कसं डायरेक्ट बोलणार ना. है ना? पण तू काय काळजी करू नकोस, तू विचार विचार बिंदास विचार विचार. तेवढंच मला पण बरं वाटेल, कोणीतरी काहीतरी मला वेगळंच विचारतंय म्हणून. तेवढाच आनंद. काय हो काका? नाही खरंच. श्रीनूला सुद्धा काही विचारायचं असेल ना तर तो सुद्धा असंच माझ्यासमोर असा घुटमळत असतो. अगदी माझ्यावर गेलाय. पण तुला एक सांगू, तू ना अगदी श्रीनू सारखीच आहेस. नो वे हा काका, मी अजिबात त्याच्यासारखी नाही. साधं बाय पण नाही करून गेला जाताना. असा असतो का फ्रेंड? काय 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 म्हणालीस? नाही काही नाही. अरे बाप रे, चिडलीस की काय श्रीनूवर? नाही चिडले नाहीये, पण माझा वेळ जात नाहीये ना. काही असलं की मी त्यालाच विचारते. बरं झालं श्रीनू नाहीये घरात, निदान त्यामुळे किमान मला तरी तू विचारलंस. मग आता घरात दुसऱ्या कोणाला विचारणार काका? तुम्हालाच विचारणार. बरं मला सांगा, कधी येणार तो? तो दापोलीला गेलाय ग, 2-4 दिवसात येईल म्हणाले. म्हणजे त्याचं कॉलेजला रिसर्चचं काम आहे ना. पण काय ग, तुझं काही त्याच्याकडे महत्वाचं काम होतं? नाही नाही, असंच रॅन्डम इन्फोसाठी विचार. इन्फो इन्फो म्हणजे माहित असावं म्हणून विचारलं. हा हा माहित माहित. अच्छा एवढंच ना? हा एवढंच. नक्की? हो. दुसरं काही काम नाही ना? नाही काका. चला मी येते. हा बाय बाय. काल परवापर्यंत दोघं भांडत होते आणि आज ही श्रीनूची चौकशी करते. कसं सुटणार आहे कोडं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला असं वाटतंय की तुला देवी दिसली, पण आई ती देवी नव्हती. ती एक निगेटिव्ह एनर्जी होती. ती एनर्जी फसवतीये तुला, दिशाभूल करतीये तुझी. हा कार्यकर,
तुम्हाला फोटो काढून पाठवलाय मी, चेक करा. ओके असेल तर मला मेसेज करा, नाही ओके वाटलं तर मला फोन करा. हां ठीक आहे. हं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही आहे, मोडी लिपी नाही आहे, ती सर्पलिपी आहे. अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, कुठे गेले?
साहेब झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो तुम्ही काय गोळ्या गोळ्या करताय? त्यांच्या पायाला लागले एकदा बघा ना. खूप दुखतंय का? थांबा, तुम्ही पाणी प्या आधी. हे घ्या. वहिनी साहेब, तुम्ही जावा, आम्ही नेतो यांना आत. सर काय सर सर सावकाश. सुनबाई, सावकाश. अगं ए, तू कशा पायी करायली समजा? अगं ताईनं माणसं लावलीत की कामाला, आणि तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का ग? बस वयासनी. तू कशा पायी यांच्याशी सारखं सारखं बोलायला जातीस ग? आणि तुम्ही बाहेर कशा आला? का तू घेऊन आलीस त्यासनी? मग आता चला खोलीत. तुम्ही कशाला येता सारखं सारखं बाहेर? मला असं वाटतं त्यांना थोडस हवेशीर बसू देत. ए बाई, तू नग याच्यामध्ये लक्ष घालूस ग. आता यांची ड्युटी माझ्यावर हाय, मी बघते काय करायचं ते. तू नग सांगूस मला. हा, आणि तू इथं काय करतेस? तू जा की तुझ्या खोलीत. मॅडम, त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी लगेच धावत आले. अगं बाई, ह्या घराला सवय हाय त्यांच्या वरडण्याची, कळलं? आणि हे समजा का रे तुझ्यामुळे झालेलं आहे. तू त्यांच्या गोळ्या बंद केल्यास म्हणून हे असं वागायलेत. बघितलास कसे वरडतात? म्हणून यासनी खाली आणत नाही आम्ही. तू बी जा खोलीत, नाहीतर हे आपल्या डोक्यात काहीतरी घालतील. असं नाही करणार ते. अगं तुला जास्त माहिती का मला? तू जा म्हणते ना खोलीत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं झालं हो, ते पैसे मिळाले. आपल्याला अक्षराला देता तरी येतील, नाहीतर हा फार अगं आलीच का? आणि हे बरं, एक मिनिट. हा अक्षू बेटा, हे ठेव. दिले पैसे इराणी? अगं ती कसली देते, आम्ही हळूच काढून घेतलेत ते. आणि हे आजच्या आज मॅडमना दे पैसे. हो बाबा. अक्षू, काय झालं ग? म्हणजे इरामुळे मॅडम आणि तुझ्यात काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही. मग तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? चारुवास सर का त्यांची तब्येत परत बिघडली का? हो ना, सारखे पॅनिक होतात, हायपर होतात आणि गोळ्या घ्यायला नको म्हणतात. आज तर चक्क त्यांनी मला हेल्प लिहिलेली चिठ्ठी दिली. काय? हो. कधी कधी असं वाटायचं की नको राहायला आपण इथे.
आपला जीव गुदमरतोय, आपण निघून जाऊया. पण मग आज मी त्यांची हेल्प लिहिलेली चिठ्ठी वाचली आणि मला असं वाटलं की ह्यांना किती गरज आहे माझ्या मदतीची. ह्यांच्यासाठी मी इथे राहिलं पाहिजे. ते मला बाबांसारखे आहेत. मुलगी म्हटलंय त्यांनी मला. मी मदत केलीच पाहिजे त्यांना. मी त्यांना मदत केली नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल. आणि ते बिचारे इतके दिवस, इतकी वर्ष त्या खोलीत अडकलेले आहेत. त्यांना तिथून बाहेर काढायचं आहे मला. पण कसं करू, काय करू मला काही कळतच नाही. त्यांच्याबद्दल घरात कुणालाही विचारलं तर कुणी काहीही नीट सांगत नाही. आणि मला माहिती आहे त्यांच्या तब्येतीचं आणि त्या फोटोचं नक्कीच काहीतरी रहस्य आहे. ते शोधलं पाहिजे मला. फोटो? कोणाचा फोटो? अगं मी चारुहास सरांच्या खोलीत भुवनेश्वरी मॅडमचा एक फोटो पाहिला होता ज्याला हार होता. अगं, जिवंत माणसाच्या फोटोला हार कसा काय असेल? तेच तर ना, तेच मला कळलं नाही. काहीतरी गडबड आहे आई. आणि कितीतरी वेळा मी आजींना, अधिपतींना ह्याबद्दल विचारलं पण मला कुणी काहीच सांगत नाही. आजींना विचारलं तर त्या म्हणतात की वेळ आली की कळेल. आणि मुळात मला कळत नाही की भुवनेश्वरी मॅडम आणि चारुहास सर यांचं लग्न झालेलं असून सुद्धा, नवरा बायको असून सुद्धा ते एका खोलीत का राहत नाही. पण इतकी वर्ष त्यांच्या इतक्या गोळ्या सुरू आहे, ट्रीटमेंट चालू आहे. पण नेमकी ही ट्रीटमेंट कशाची आहे हे मला माहित नाही. काहीतरी गडबड आहे. मला कळतच नाही हे काय घडतंय सगळं. मला शोधलं पाहिजे नक्की काय गडबड आहे. हे बघ अक्षू, जे काही करशील ना बाळा, ते थोडं जरा सांभाळून कर. हा हो. आणि अक्षू, काही मदत लागली ना तर आम्हाला सांग. हो हो बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि यावेळी बाबांचा हात धरून मी त्यांना सांगणार आहे की आपली फॅमिली आता मी परत तुटू देणार नाही. त्यांचा हात धरून त्यांना विश्वास देणार आहे मी की आता आभाळ कोसळलं ना तरी आपली फॅमिली एकत्र राहणार. त्यांना सोडून मी कधी नाही जाणार. मला ना त्यांना माझ्या तोंडून सांगायचं की बाबा तुमचा श्रेयस जिवंत आहे, सुखरूप आहे. किती आनंद होईल ना त्यांना. आई बाबा घरी आले ना की आपण सगळे मिळून देवीच्या दर्शनाला जाऊया. मला ओटी भरायची आहे, प्रार्थना करायची देवीला. आता आमच्या घरावर कोणतंही संकट नको. जाऊया ना? नक्की जाऊया. मी त्याला सूपच देते आता. मी आहे बाई. हो. बहिणी, म्हणजे वारंगला घाबरवण्याचा प्लॅन हा श्रेयसचा होता म्हणून तुम्ही एवढ्या शोर होतात. हो ना, त्या दिवशी अश्विनीच्या ऐवजी जर श्रेयस सर वारंग समोर गेले असते तो तर भीतीनेच मेला असता. अरे नाही नाही, मग त्याने कबुली जबाब कसा दिला असता? अरे ताईच गेली तर एवढा घाबरला. श्रेयस जर समोर उभा राहिला असता ना तर तो बेशुद्धच पडला असता. पण तुला सांगू श्रेयस, खऱ्या अर्थाने तो चहावाला वाचला. का रे? कारण तू गेल्यापासून आहे ना हा रोज 2 कप चहा घ्यायचा. एक तुझ्या नावाचा, एक याच्या नावाचा. पण प्यायचा एकही नाही. त्याने सर्वात जास्त शिव्या ह्याच्या खाल्ल्या असतील. ते चहाचं सोड, तुला सांगतो भाजीवाल्याचं. तो भाजीवाला रोज तुझ्या आवडीच्या भाज्या द्यायचा वहिनींना. अरे तू नसताना फक्त वांग खाल्ले आम्ही. तुला सांगू केवढे वांगे झाले आमचे, वांदे झाले आमचे. जोक ना संपले यायचे. आता असं येत आहे, पण तेव्हा काय हालत झाली होती आमचं आम्हाला माहिती. तू गेल्यावर तुझी किंमत आम्हाला कळली, माहितीये का? माणूस या हा? माझी किंमत मी गेल्यावर कळली तुला? मग त्याच्यासाठी मी मरायचं? तुझी किंमत मला माहिती आहे, मरायची गरज नाही तुला. अरे पण माझ्यासारखा मित्र मिळायला नशीब लागतं, माहितीये का? त्या विद्युतकडे नाही. काय तर हे मैत्रीचे सोहळे चाललेत. मावश्या येईल यांचा एक गोड बोलणं ऐकून.
आता उद्या सकाळचं पहिलं काम मस्तपैकी मॉर्निंग मध्ये जायचं आपण टपरीवर आणि गरम गरम चहा मारायचा. यस. नाही 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 बबन, बबन ऐक, हे बघ श्रेयस जिवंत आहे आणि तो आपल्या घरी आलाय, हे सध्या कोणालाही कळता कामा नये. जोपर्यंत हा इन्शुरन्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. ओके, आणि प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या, नाही तर इमोशनल व्हाल आणि सगळा घोळ होईल. आता कोण आलंय? जे काही झालं त्याची चौकशी करायला पोलीस आले नसतील ना? केकेला अरेस्ट झाली म्हणून त्यांनी त्याचे गुंड बिंड पाठवले नसतील ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गॉड, काय करायचं आता? श्रेयस तू आतल्या रूम मध्ये जा. हो. अश्विनी, आपण पण तयारी ए, करायला तू- हवी. तू शांत राहा. प्रतीक प्लीज तू आराम कर, तुझी तब्येत बरी नाहीये. मी आणि विद्युत बघतो काय करायचं ते. विद्युत रेडी राहा. हो. मी दारू घडते. मला भीती वाटत, नको ना दारू उघडूस. भयू, असं करून कसं चालेल? दार तर उघडायलाच लागेल ना. बघते मी. आई, भयू, वहिनी सांग. सावंत काकू, अरे हे वाटी घे आणि ना मला दही दे जरा. अगं काल मी कढी केली होती ना, तर विरजण ठेवायचंच विसरले मी. हा का? हे काय, याला काय झालं? काकू, मी दही आणते तुमच्यासाठी. हो हो हो. काय याला इतकं कसं काय लागलं? बाईक वरनं पडला तो आणि त्याला लागलं, थोडस लागलं. हा म्हणजे डॉक्टरनी आराम करायला सांगितलं म्हणून आराम करतोय. अच्छा, म्हणून तुम्ही दार लावलंय होय. त्याचं काय झालं का सावंत काकू, की डॉक्टरांनी सांगितलंय की त्याला आवाजाचा त्रास होईल म्हणून आम्ही दार लावलंय. पण मी तुम्हाला बोललो ना मगाशी की काही झालेलं नाहीये, म्हणजे तुम्हाला ऐकतच नाही. येऊनच बघायचं इकडे. हा काकू, दही दही दही. अगं अश्विनी, मी आज ना मिरचीची भजी करणार आहे, तर ती झाली की मी आणून देते. हा, आणि श्रेयसला पण द्या, त्याला खूप आवडतात ग. त्याला म्हणावं, आतल्या खोलीत बसून लपून खायची असतील ना तरी चालेल, पण भजी मात्र नक्की खा. हा, काकू, श्रेयस बाळा, तू माझ्या पोटी जरी जन्म नाही घेतलास तरी मी तुझ्यावर तुझ्या आईसारखी मी माया केली आहे रे. हो का? पण खरं तुला हे कसं काय कळणार की तू परत येशील आणि मला काहीच कळणार नाही म्हणून? सॉरी सावंत काकू, आमच्या सगळ्यांचा नाईलाज होता म्हणून तुम्हाला सांगितलं. सावंत काकू, पण तुम्हाला कसं कळलं हे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.